रामायणात जेव्हा जेव्हा लंकेचा उल्लेख येतो तेव्हा आपल्या मनात सर्वप्रथम अधर्म, अहंकार आणि सोन्याने भरलेल्या शहराची प्रतिमा येते. राजा रावणाचे हे शहर सामर्थ्य आणि ऐश्वर्याने परिपूर्ण होते, परंतु तेथे नैतिक मूल्ये आणि धर्माचा तीव्र अभाव होता. असे असूनही ही आश्चर्यकारक गोष्ट आहे की या पापी लंकेत काही अत्यंत ज्ञानी पुरुष राहत होते, ज्यांनी धर्माचा मार्ग कधीही सोडला नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या भयंकर अधर्माच्या वातावरणात घालवले, तरीही त्यांनी आपली प्रतिष्ठा आणि सत्याचा, धर्माचा मार्ग कधीही सोडला नाही. आज आपण लंकेतील 3 महान आणि सद्गुणी व्यक्तीबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्यांचे जीवन आजही आपल्याला मौल्यवान धडे देते. या यादीतील पहिले नाव रावणाचा धाकटा भाऊ बिभीषण यांचे आहे. बिभीषणाला लहानपणापासूनच ईश्वरभक्ती आणि धार्मिक कार्यामध्ये खूप रस होता. जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला लंकेत आणले, तेव्हा बिभीषणाने सर्वप्रथम याला विरोध केला. त्याने सर्व सभेत आपला शक्तिशाली भाऊ रावणाला समजावले आणि त्याला सन्मानाने सीतेला श्रीरामाच्या स्वाधीन करण्याचा सल्ला दिला. जेव्हा अहंकाराने आंधळ्या झालेल्या रावणाने त्याला लंकेतून हाकलून दिले, तेव्हा बिभीषणाने अधर्माचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने प्रभू रामाचा आश्रय घेतला आणि युद्धात धर्माचा विजय निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लंकेतील असेच आणखी एक महान आणि अद्वितीय पात्र म्हणजे रावणाचा मधला भाऊ कुंभकर्ण. लोक अनेकदा कुंभकर्णाला फक्त त्यांच्या 6 महिने झोपण्याच्या आणि अति खाण्याच्या सवयीमुळेच ओळखतात, पण तो एक अत्यंत बुद्धिमान, दूरदृष्टी असलेला आणि नीतिशास्त्राचा ज्ञानी विद्वान होता, हे फार कमी लोकांना माहीत आहे. जेव्हा त्याला झोपेतून जागे केले गेले आणि रावणाची दुष्कृत्य कळली, तेव्हा त्याने रावणाला तीव्र शब्दात फटकारले. कुंभकर्णाने रावणाला स्पष्ट शब्दात सांगितले की विश्वमातेचे अपहरण करून त्याने विनाश ओढवून घेतला आहे. जरी त्याने आपल्या भावाप्रती असलेले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी युद्ध लढले असले, तरी त्याला अंतःकरणात नेहमीच माहीत होते की शेवटी धर्माचाच विजय होईल. यामध्ये तिसरे सर्वात आदरणीय आणि पवित्र नाव रावणाची राणी मंदोदरीचे आहे. मंदोदरी केवळ अत्यंत सुंदरच नव्हती, तर एक विलक्षण विदुषी आणि एक निष्ठावान पत्नी सुद्धा होती. तिला हे चांगलेच ठाऊक होते की तिचा पती रावणाचा अहंकार संपूर्ण लंकेचा नाश करेल. म्हणूनच तिने रावणाला त्याच्या चुका सुधारण्यासाठी आणि अधर्माच्या मार्गापासून दूर राहण्यासाठी वारंवार ताकीद दिली. मंदोदरीने शेवटपर्यंत रावणाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की श्रीराम हे सामान्य मानव नसून नारायणाचे अवतार आहेत. तिचे खंबीर आणि सत्य शब्द हे स्पष्टपणे दर्शवतात की महालात राहत असतानाही तिने आपल्या धार्मिक प्रतिष्ठेशी कधीही तडजोड होऊ दिली नाही. या 3 अत्यंत ज्ञानी पुरुषांचे जीवन आपल्या आजच्या काळासाठी एक गहन धडा शिकवते. त्यांचे चारित्र्य हाच सर्वात मोठा पुरावा आहे की तुमच्या सभोवताचे वातावरण कितीही वाईट किंवा भ्रष्ट असले तरी धर्माच्या मार्गाचे अनुसरण करणे हे तुमच्याच हातात असते. परिस्थितीला दोष देऊन तुम्ही तुमच्या चुकीच्या निर्णयाचे समर्थन करू शकत नाही. ही संपूर्ण माहिती पौराणिक ग्रंथावर आणि रामायणाच्या अभ्यासकांच्या विवेचनावर आधारित आहे. बिभीषण, कुंभकर्ण आणि मंदोदरी यांच्याप्रमाणे संकटातही माणसाने आपल्या शब्दाला नेहमी खरे राहिले पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या 3 पात्रांमध्ये आपल्याला कोणतं पात्र विशेष आवडलं ते कमेंटमध्ये जरूर लिहा. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.